हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। मी आहे राजश्री। तर आम्ही आज चाललेलो आहे गावाला। पुढे समजेनच तुम्हाला। माझी नणंद आणि मी, आम्ही म्हणजे ते जोडी, त्यांची जोडी, आमची जोडी, असे आम्ही चौघजण निघालो होतो यात्रेसाठी। आणि हे बघा, एवढे छान वातावरण आहे ना। सिद्धटेकचं आहे हे, तुम्हाला माहितीच असेल, जे कोणी तिथलं आहे त्यांना माहिती आहे। एवढं भारी वातावरण आहे तिथं। नदी बघा ना, एवढं म्हणजे पाणी कमी आले आता, जरा खूपच जास्त पाणी होतं। मला तर एवढं पाण्याची भीती वाटते। मग सिद्धटेकमध्ये गेल्यानंतर दर्शन घेतलं देवाचं आणि वडापाव खायला बसलो। खूप भूक लागली होती, सकाळी काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून वडापाव खाल्ला आम्ही। आणि ह्यांचं बघा, कुठं जाईन तिकडं सुरू होतं, चष्मा बघायला गेले तिथं। मला विचारतात कसं दिसतं, बरं म्हणलं छान दिसतं, घेऊन या। मग त्यांनी घेतला चष्मा, दुसराच घेतला। आणि हे बघा ह्यांचं रोडमध्ये कसं चाललंय। फायनली आम्ही पोचलो होतो आणि आवरून जेवण केलं। घरी गेल्या जेवण केलं, व्हिडिओ काय काढला नाही तिथं। आवरलं आणि मंदिरात गेलो पाया पडायला। पटपट आवरलं, खूप उशीर झाला होता, कारण घरी पण जायचं होतं आम्हाला। लगेच संध्याकाळी जायचं होतं, कारण त्यांना काम फायनल द्यायचं आहे ना, ते कामाला जातात, तर त्यांना काम फायनल द्यायचं, त्यासाठी मग राहता येणार नव्हतं आम्हाला, म्हणून आम्ही संध्याकाळी जायसाठी निघलो होतो। आधी दर्शन हे घेतलं। खूप छान वातावरण होतं तिकडे, एक नंबर। मला ते एवढं आवडलं ना, भारी वाटलं बरं का तिथं वातावरण। हे संध्याकाळचं मला फिरायला खूप जास्त आवडतं। वातावरण खूपच छान वाटत होतं। मी पहिल्यापासून म्हणजे हे मंदिर बघितलंच नव्हतं, एवढं भारी डेकोरेशन हे केलं होतं, छान वाटलं मला तिथं। आणि दर्शन वगैरे झालं आणि आम्ही मग निघलो घरासाठी। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।